डिप्लोमा इन पंचकर्म, MA संस्कृत, MA क्लिनिकल सायकोलॉजी, डिप्लोमा इन चाइल्ड अँड ॲडोलसंट सायकोलॉजी आणि त्या सर्टिफाईड फेस योगा ट्रेनरही आहे. प्राचीताई म्यूट झालेला आहे सगळ्यांचा. एकच मिनिट प्राचीताई. हा अनम्यूट करा. सिंहगड रोड पुणे इथे त्या 15 वर्षांपासून शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहेत. LD, ADHD या बालकांच्या समस्यांवर आयुर्वेदिक पद्धतीने आहार, विहार, औषधं यावर त्या मार्गदर्शन करतात. मागील 12 वर्षांपासून त्या ज्ञान प्रबोधिनी मधल्या बालविकास शिबिरात, क्षमता विकसन शिबिरात आणि विविध उपक्रमांमध्ये फॅसिलिटेटर म्हणून सहभाग घेतात. पालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करतात. बदलची जीवनशैली व आरोग्य आहार अशा विषयावरही विविध ठिकाणी मार्गदर्शनपर सत्र त्या घेत असतात. आता आपण विनंती करूया त्यांना की त्यांनी त्यांचा विषय सुरुवात करावी. प्राचीताई एक मिनिट. हा शेअर केलं का? दिसतंय नाही. ऑलरेडी स्क्रीन दिसत नाहीये माझी शेअर केलेली. हा दिसते आता, माइंडफुल दिसते. दिसतंय दिसतंय. सुरू करा बोलायला. दिसतीये ना स्क्रीन? ओके. होय होय. नमस्कार, धन्यवाद प्राचीताई ओळख करून दिल्याबद्दल. सत्र सुरू करण्यापूर्वी मी वैद्य यश वेलणकर सरांचे मनापासून धन्यवाद मानते. कारण सरांनी मला सत्व साप्ताहिक मिलन या उपक्रमामध्ये बोलण्याची संधी दिली आणि या उपक्रमाच्या निमित्ताने सर अनेक वेगवेगळे वक्ते आपल्याला इंट्रोड्यूस करून देतात. नवीन नवीन विषयांची त्याच्यामुळे आपल्यालाही माहिती होते, आपल्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर अशा उपक्रमांना आमच्यासाठी आणून दिल्याबद्दल. विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे माइंडफुल पॅरेंटिंग म्हणजे सजग पालकत्व. या विषयात आता मला सांगायला असं आवडेल की थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन होईल. म्हणजे मी काही समजा मधून मधून तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ते येस नो मध्ये टाकू शकता आणि किंवा आपण त्याची नंतरही थोडी चर्चा करू शकतो. आतापर्यंत सजग पालकत्वावरती किंवा सुजाण पालकत्व, हुशार पालकत्व, जागरूक पालकत्व अशा अनेक प्रकारची काही सत्र तुम्ही सगळ्यांनी ऐकली असतील. नक्कीच, कारण आपण जेव्हा पालक होत असतो तेव्हा अशा वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान घ्यायला किंवा समजून घ्यायला विषय आपल्याला आवडत असतो. पण आज आपण माइंडफुल पॅरेंटिंग जेव्हा बघणार आहोत तर याच्यामध्ये प्रामुख्याने पालक म्हणून आपण कसा विचार करायला हवाय, काय पद्धतीने आपल्याला मुलांच्या वाढीच्या टप्प्यामध्ये विचार करायचा आहे, कशी काळजी घ्यायला आवश्यक आहे, पालकत्वाच्या काही पद्धती असतात का आणि त्या असल्या तर काय असतात, अशा जरा सगळ्याच विषयांना आज आपण हात लावणार आहोत. जेव्हा हा विषय मी ठरवत होते माइंडफुल पॅरेंटिंग तेव्हा अजून एक विचार डोक्यात आला की याला आपण सजग पालकत्व जसं म्हणतोय तसं बालकत्वाची सजगता असंही नक्कीच म्हणू शकतो. कारण की वेगवेगळ्या पद्धतींमध्ये मुलं वेगवेगळ्या पद्धतीने वागत असतात, त्यांची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि एक पालक म्हणून या सगळ्यामध्ये आपला काय रोल आहे, आपण काय केलं पाहिजे हेच आपण जाणून घेण्यासाठी आज इथे आहोत. सर कायम आपल्याला माइंडफुल सेशन्स मध्ये सांगत असतात की भान विकसित केलं पाहिजे आपण प्रत्येक वेळेला. म्हणजे अगदी विचार सुद्धा आपण करतो तर येणारे विचार आणि करणारे विचार यांचं भान विकसित करायचं असतं. त्याचबरोबरीने आपल्या मनात येणाऱ्या सगळ्या इतर भावभावनांचंही भान विकसित करायचं असतं आणि या सगळ्याचं भान आपण एकत्रित करू शकलो, आणू शकलो
तर येणारी कुठलीही परिस्थिती आपण अगदी उत्तम पद्धतीने हाताळू शकतो किंवा त्याला सामोरं जाऊ शकतो. तर ह्या पद्धती आधी अंगवळणी पडायला हव्यात पालकत्वामध्ये आपल्यासाठी. खरं तर प्रत्येक वेळेला काउन्सिलिंगसाठी किंवा इतर वेळेला औषधांसाठी प्रॅक्टिसमध्ये जेव्हा पालक येतात माझ्याकडे, मुलांच्या समस्या काही सांगतात की मुलं अशी वागतात, तसं वागतात, काय करावं कळत नाही. एक पहिला सल्ला मी कायम सगळ्यांना देत असते की मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आधी, हे म्हणून तुम्ही स्वीकारलं पाहिजे. ती लहान आहे, त्यांना काही कळत नाही. त्यांच्याशी कसंही वागलं तरी चालतं किंवा कसंही त्यांना बोललं तरी काही फरक पडत नाही, अशा विचारांनी जेव्हा आपली वर्तणूक होते, तेव्हा खरं या समस्या कुठेतरी समोर यायला लागतात आणि त्याचे परिणाम आपल्याला मुलांच्या वागण्यात दिसतोच. सध्याच्या काळात पालकत्व हे खूप चॅलेंजिंग झालेलं आहे, हे अगदीच मान्य आहे. त्यामुळेच खरं पालकत्वाची शैली काय काय आहेत किंवा काय पालकत्व हे एवढी जाणून घेण्याची गरज आपल्याला त्याच्यामुळे जास्ती जाणवते. तर काय बदल झालेले आहेत प्रामुख्याने, तर न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिली आपल्याला माहितीच आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होत्या. त्याच्यामुळे मुलांना कुठली जरी छोटी समस्या आली तरी सुद्धा आजी आजोबा आहेत, काका काकू आहेत किंवा इतर मोठी भावंड असायची, त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी काहीतरी संवाद साधून मुलांमध्ये आपले आपले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे किंवा त्यांना त्याची उत्तरं मिळायची किंवा त्यांना वेळही देणारे पुष्कळ जण अवेलेबल असायचे. आता परिस्थिती होते की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये पालक आणि मूल तर तिघं किंवा चौघं असतात. त्यामुळे ते एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, कामाचा व्याप असतो, वर्किंग पॅरेंट्स असतात. त्याच्यामुळे त्यांनाही देता येणारा वेळ हा मर्यादित असतो कामाच्या प्रेशरमुळे. त्यानंतर चेंजेस इन प्ले पॅटर्न झालेले आहेत भरपूर, की पूर्वी जसे मैदानी खेळ खेळले जायचे, अगदी बाहेर मुलं जायची, दिवस दिवस बाहेर राहायची, तसं आता होत नाही. प्रामुख्याने मैदानच आता दुर्मिळ झालेली आहेत. मुलं खेळायला गेली तरी सिक्युरिटी फ्रंट येतो आणि अनेक अशा चॅलेंजेस पण आलेले आहेत पालकांना. त्यात अगदी बटनांवरती आता टीव्ही जर लागतोच आपला, पण आता फॅन लाईट पण बटनांवर लागायला लागलेत, त्यामुळे हालचाली कमी झालेल्या आहेत. त्यामुळे हातात खेळ आलेले आहेत, म्हणजे मैदान आता घरात आणि छोट्याशा आपल्या स्क्रीनवर आलेली आहेत. त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच समस्या निर्माण होतात या. आणि म्हणून अशा सगळ्या बदललेल्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला उत्तमोत्तम रीतीने पालकत्वाच्या परीक्षेत कसं उतरता येईल याचा कायम विचार करायला लागतो. आता हे सगळं आजूबाजूला असलं तरी आपल्याला जे काय कॉमन समस्या दिसतात, काय काय कॉमन इश्यूज आपल्याला मुलांमध्ये दिसतात, त्याचा आधी थोडासा एक आढावा घेऊया की कुठल्या कुठल्या पॅटर्न मध्ये कॉमन इश्यूज दिसत असतात. तर प्रामुख्याने बिहेव्हिअरल इश्यूज मुलांचे आपल्याला जास्ती दिसत असतात. यामध्ये आजकाल आपल्याला जास्ती स्वकेंद्रित होणारी मुलं दिसत आहेत. खूप मिळतं एकतर सगळीकडनं, पालक खूप उपलब्ध करून देतात, त्यामुळे इतरांचा विचार जरा कमी केला जातो किंवा शेअरिंग हा प्रकार मुलांकडनं कमी केला जातो. काही वेळेला चिडचिडेपणा, आक्रस्ताळेपणा या स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या भावनांना त्यांना कसं घ्यावं हे लक्षात येत नसल्यामुळे ते तशा पद्धतीने व्यक्त होतात. त्यानंतर अकॅडमिक इश्यूज दिसतात. अकॅडमिक इश्यूज मध्ये सगळ्यात प्रामुख्याने दिसतं ते एकाग्रतेचा अभाव दिसतो. काही मुलं ही खूप ऍक्टिव्ह असतात, त्याच्यामुळे ती स्वतःही एका जागी बसत नाहीत आणि इतरांनाही डिस्टर्ब करत असतात शाळेमध्ये. पर्यायाने त्यांचा अभ्यासावरती परिणाम होतो. त्यांची ग्रुप तयार होणं, मित्रमैत्रिणींशी एक नातं तयार होणं हे होऊ शकत नाही, कारण त्यांना मैत्री करता येत नाही. आणि ह्या सगळ्याचा परिणाम पुन्हा कुठेतरी अभ्यासाचा बेस कच्चा राहतो. अभ्यासाचा बेस कच्चा राहिल्यामुळे पण अकॅडमिक इश्यूज जे पुढचे येणार आहेत त्याचा परिणाम इमोशनल इश्यूज मध्ये पण दिसतो. तो मी हे आता सगळे पुढचे जे सांगणार आहे हे हँड इन हँड जाणारे आहेत, एकमेकात गुंतलेले आहेत. अशी एक वेगळी समस्या अशी नसते, हे तुम्हाला लक्षात येईल. कारण की ह्या सगळ्याचा परिणाम पुन्हा इमोशनल इश्यूज जे दिसतात त्याच्यामध्ये सेल्फ एस्टीम वरती दिसतो. मुलांमध्ये काही वेळेला मूड स्विंग्स दिसतात. आता प्रत्येक वयामध्ये ह्या प्रत्येक समस्येचं जे स्वरूप असतं ते वेगळं असतं. म्हणजे आता इमोशनल मध्ये मी मूड स्विंग्स किंवा या गोष्टी सांगते, तर लहान मुलांमध्ये थोड्या वेगळ्या असतात. पण प्युबर्टल एज मधली जी काही मुलं मुली असतात त्यांच्यामध्ये शरीरात होणाऱ्या बदलांमुळे दिसणारे ते बदल असतात. तर तिथे सुद्धा त्यांना सेल्फ एस्टीम वरती परिणाम होतो, कारण जर अभ्यासामध्ये त्यांची तिथे प्रगती होत नसेल, चिडचिडेपणा होत असेल इमोशनल फ्रंट वरती, तर तो तिथे परिणाम दिसतो. त्यानंतर अँगर मॅनेजमेंट किंवा अँझायटी मॅनेजमेंटचे इश्यू दिसतात. आलेला राग हा कसा हाताळावा हे लक्षात येत नाही त्यांना. त्यामुळे मग अजून त्यांची बेचैनी वाढते. ते कोणाला सांगताही येत नाही, कोणाशी बोलता येत नाही. आणि या सगळ्यामध्ये काही ना काही ट्रॉमाज असू शकतात लहानपणी त्यांना मिळालेले, त्याचाही परिणाम त्यांच्या जडणघडणीवरती होतो, भावनिक आणि मानसिक सगळ्या ह्याच्यामध्ये.
फोबियाज दिसतात मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याच्यामध्ये एक तर सकारण भीती असते किंवा अकारण भीती दिसत असते. ती सुद्धा मुलांशी बोलून समजून घेतली तर त्याची कारणं समजून आपल्याला लक्षात घेता येतात. मग ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी सोशल चॅलेंजेस पण जे दिसतात, तर त्याच्यात पहिलं रिफ्लेक्शन असतं की मित्रमैत्रिणींबरोबर म्हणजे मैत्री चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. तर ती शाळेतलीच नसून आपण कुठेही बाहेर गेलो तरी सुद्धा एरियातले म्हणजे बिल्डिंग मधले असो, आजूबाजूच्या घरांमधले असो, त्यांच्याशी पण कोणाशी जमवून घेता येत नाही बरेचदा आजकाल मुलांना. त्यामुळे त्या ऍडजस्टमेंट इश्यूज येतात. बुलिंगच्या समस्या असतात. मोठे ताई दादा मैत्रिणी म्हणजे शाळेमधले जे सिनियर्स असतात त्यांनी सुद्धा काही वेळेला बुलिंग केल्यामुळे सुद्धा त्यांच्या इमोशनल आणि बिहेव्हिअरल गोष्टींमध्ये परिणाम दिसतात. सोशली ती लोक मागे राहतात. बरेचदा घर बदललं जातं आई वडिलांच्या नोकरीमुळे किंवा शाळा बदलली जाते काही कारणामुळे. अशामुळे पण ऍडजस्टमेंटचे इश्यूज येतात आणि त्याचा परिणाम सोशल चॅलेंजेस म्हणून बघतो आपण. आणि ते रिफ्लेक्शन हे इमोशनल आणि बिहेव्हिअरल इश्यूज मध्ये आपल्याला बघायला मिळतं. फॅमिली इश्यूज सुद्धा बरेचदा बघायला मिळतात. फॅमिली इश्यूज मध्ये प्रामुख्याने डिवोर्सच्या केसेस किंवा सेपरेशनच्या केसेस ज्या असतात ज्या ठिकाणी, तिथे मुलांवर होणारे परिणाम हे वेगळे असतात. काही ठिकाणी पालकांमध्ये आई बाबांमध्ये असो मोठमोठ्यानी भांडणं घरामध्ये होतात. आई बाबा नसतील भांडत तर अगदी घरात काका काकू आजी आजोबा कोणी राहत असतील तर त्यांच्याकडनं जे काही मोठमोठ्या पद्धतीने ओरडाओरडा करून बोललं जातं. लहान मुलं असतील तर त्यांचा त्याच्यावरती होणारा परिणाम वेगळा असतो. पण मुलांसाठी ते भांडण म्हणजे आघात असतं. आपल्या दृष्टीने मुलांसमोर हे बोलणं म्हणजे काय, त्याच्यात काय एवढं. पण त्याला सांभाळता येऊ शकतं. समजा ती घटना मोठ्यांना कंट्रोल नाही करता आली तर घटना घडून गेल्यानंतर तरी मुलांशी काही विषयांवरती बोललं जावं. किमान त्या घटनेची तीव्रता तरी कमी करता येते. तो फॅमिली इश्यूज मध्ये हा भाग खूप येतो. त्यानंतर जेव्हा मोठं भावंडाला छोटं भावंड येतं म्हणजे सिबलिंग्स जेव्हा येतात तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये नातं निर्माण करताना पालकांना बरेच चॅलेंजेस फेस करायला लागतात. कारण की मोठ्या भावाला आतापर्यंत आपण अगदी मेन रोल मध्ये असतो असं असतं आणि आता कोणीतरी शेअरिंगला तिथे आलेलं आहे हे मान्य होत नाही. आणि त्यामुळे सुद्धा त्यांना बरेच चॅलेंजेस फेस करायला लागतात. काही वेळेला स्टेप पॅरेंट येतात, स्टेप सिबलिंग्स पण येतात. तिथे पण चॅलेंजेस येतात फॅमिली इश्यूज मध्ये डील करताना. त्यानंतर सिंगल पेरेंट्स असतात किंवा एक आई आहे किंवा वडीलच आहेत, त्यांना सुद्धा सोशली या सगळ्या गोष्टी सांभाळताना बऱ्याच चॅलेंजेसना फेस करायला लागतं. आणि त्याचे परिणाम सुद्धा मुलांच्या बिहेवियर वरती आपल्याला दिसून येतात. त्यानंतर डेव्हलपमेंटल कन्सर्न्स जे आहेत त्याच्यामध्ये अगदी मूल जन्माला आल्यापासून जे माइलस्टोन आपण बघतो की मान धरणं आहे किंवा रांगणं आहे किंवा एक दोन शब्द मामा बाबा हे शब्द बोलणं आहे, हे सगळे जे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स आहेत हे सगळे वेळच्या वेळेला घडणं खूप आवश्यक असतं. आणि ते जर नाही घडले तर पुढच्या ज्या अडचणी म्हणजे आपण एडीएचडी एडीडी म्हणजे अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर अशा अनेक समस्या आजकाल मुलांमध्ये दिसतात. आणि त्या लक्षात घेतल्या जातात. शाळेमधनही त्या समस्यांची आजकाल दखल घेतली जाते आणि ती पालकांपर्यंत पोहोचवली जाते. तर हे सगळं समजून घेताना बरेचदा असंही लक्षात येतं माझ्या की हे सगळे तर प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतातच. पण पालकांची जागरूकता कुठेतरी अशी पण आता दिसतेय की जसं आपण औषधं घ्यायला जेव्हा वैद्यांकडे जातो तेव्हा याच्याबरोबर मी काय पथ्य पाळू असा एकदम प्रश्न विचारला जातो. आणि ते पथ्य आपण अगदी पाळत असतो किंवा पाळण्याच्या दिशेने जातो. तसंच पालक आजकाल आम्ही आमच्या मुलांच्या बरोबरच्या समस्यांना कसं हाताळू म्हणजे लर्न हेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीज फॉर चिल्ड्रन असे सुद्धा विचारणारे जागरूक पालक सुद्धा आजकाल दिसतात. म्हणजे तिथे प्रश्न निर्माण झाल्यावरती काहीतरी उत्तर शोधण्यासाठी ते प्रवृत्त नसतात, तर ते निर्माण होऊ नये याच्यासाठी विचार करणारे पालक सुद्धा आजकाल दिसतात. सो त्यामुळे पण तसा अवेअरनेस वाढला आहे असं आपण म्हणू शकतो. आता ह्या सगळ्या समस्या ज्या दिसतात त्यांच्याकडे पुढे बघायचं कसं हा एक प्रश्न येतो मनामध्ये. तर हा एक श्लोक बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना नवीन असेल. मी जस्ट सांगते की लालयत पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्र मित्र वदाचरे. त्याचा अर्थ असा आहे की 5 वर्षांपर्यंत तुम्ही मुलांचे लाड केले पाहिजे. 10 वर्षांपर्यंत त्यांना शिक्षा म्हणजे शासन केलं पाहिजे. आणि 16व्या वर्षाच्या नंतर तुम्ही त्यांच्याशी मित्राप्रमाणे आचरण केलं पाहिजे. सो या आत्ता मी जे बोलले त्याचा अगदी शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, तर आपल्याला त्याचा मतितार्थ एक लक्षात घ्यायचा आहे या श्लोकाचा. की याचा साधा अर्थ आहे की आपल्या मुलांच्या वयाला अनुसरून आपल्याला एक त्यांच्याबरोबर नातं निर्माण करायचंय प्रामुख्याने. मुलं जशी जशी मोठी होत जातात
तसं त्यांच्या बरोबरीने आपल्याला मोठं होत जायचंय. त्यांना त्या त्या वयात येणाऱ्या अडचणी समजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठी नक्की काय केलं पाहिजे हे आपल्याला समजून घ्यायचंय आणि ते सगळं जाणून घेणं म्हणजेच ती सजगता आहे. आता जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात प्रॅक्टिसमध्ये, तेव्हा मी अजून एक गोष्ट पालकांना सांगत असते. म्हणजे जे मी मगाशी म्हटलं ना, की मूल हे एक वेगळी आयडेंटिटी आहे असं म्हणून त्यांच्याकडे बघितलं जावं. त्याच्याच बरोबरीने ही दुसरी गोष्ट पण तितकी महत्वाची आहे, की मुलांच्या समस्यांवरती फोकस करण्यापेक्षा मुलांच्या गरजांवरती जर आपण फोकस केलं तर ह्या समस्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन एक बदलतो, नक्कीच बदलतो. आता गरजा म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मूलभूत ज्या गरजा आहेत त्या अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या 3 गरजा सगळ्यांना अगदी ठोकपणे माहिती आहेत की या असतात. पण मानसशास्त्रामध्ये अब्राहम मास्लो म्हणून आहे, त्यांनी ही गरजांची एक श्रेणी वर्णन केलेली आहे. म्हणजे बेसिक गरजा तर आहेतच, पण त्यांनी ही पुढची श्रेणी वर्णन केलेली आहे. तर या स्लाइडमध्ये आपण सगळेजण बघतोय की खालचा जो श्रेणी आहे, खालची जी श्रेणी आहे त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल नीड्स म्हटलेलं आहे. पुढची जी आहे ती सेफ्टी नीड्स आहे. नंतर लव्ह अँड बिलॉंगिंग आहे, एस्टीम आहे आणि सेल्फ ऍक्च्युअलायझेशन आहे. ओके. सो खालून आपण बघूया परत एकदा की फिजिओलॉजिकल नीड्स ज्या प्रामुख्याने म्हणतो आपण की अन्न, वस्त्र, निवारा, हे सगळं परिपूर्ण करण्यासाठी माणसाची पहिली धडपड असते. आता मी आधी आपल्या अनुषंगाने सांगणार आहे आणि मग हे मुलांशी कसं कनेक्ट होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे फिजिओलॉजिकल नीड्स जेव्हा आपल्या फुलफिल होतात त्याच्यानंतर आपण थोडासा वरचा विचार करतो की आता हा सेफ्टी नीड्स, मग काय, आधी मला तर सगळं घरबीर आहे, तर आता पुढचं काय, तर सेक्युरिटी पाहिजे. मग मी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करणार किंवा काहीतरी हेल्थ इन्शुरन्सेस घेणार, कुठेतरी प्रॉपर्टीसाठी मी इन्व्हेस्ट करणार, ही माझी पुढच्या दृष्टीने विचारांची सेफ्टी नीड्स असते. त्यानंतर मग लव्ह अँड बिलॉंगिंग मध्ये आपण साधारण मैत्री, नाती अजून दृढ करण्याच्या दृष्टीने किंवा कुटुंब विस्तार असं एक म्हणू शकतो. आणि सेन्स ऑफ कनेक्शन म्हणजे मग आता हे सगळं आधीचं माझ्याकडे आहे तर आता मी छान पद्धतीने नाती सांभाळू शकते, कारण या गोष्टींचा ताण कमी आधीच्या. त्याच्यानंतर पुढची जी आहे ती एस्टीम म्हणजे रिस्पेक्ट, सेल्फ एस्टीम, म्हणजे स्वतःबद्दल जरा जास्ती छान वाटायला लागतं, कारण मी या खालच्या 3ही टप्प्यांना गरजांना पूर्ण केलेलं आहे. मग आता मी कुठेतरी गणली जावी किंवा गणला जायला हवाय, मग स्ट्रेंथ वाढावी, मग माझ्या कामाच्याच ठिकाणी मी कुठेतरी अजून वेगळ्या वरच्या पोस्टचं काम हवंय का, अशा पद्धतीने स्वतःच्या गरजांना त्या पद्धतीने सेल्फ एस्टीम इम्प्रूव्ह व्हावं या दृष्टीने बघितलं जातं. आणि उच्चतम श्रेणी म्हणजे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे डिझायर टू बिकम द मोस्ट दॅट वन कॅन बी. याच्यामध्ये अनेक भाग येतात प्रत्येकाच्या अनुषंगाने. म्हणजे इथे अगदी आपण म्हणूया की स्पिरिच्युअली सुद्धा एखाद्याला जे काही अचीव्ह करायचं असतं त्याच्या दृष्टीने पण त्याला ग्रो होण्यासाठी तो फोकस होऊ शकतो. किंवा एखादी कला आहे मला येणारी, किंवा गाणं आहे, नृत्य आहे, आता मी त्याच्यासाठी थोडा वेळ काढू शकतेय किंवा शकतोय, मग त्याच्यासाठी मी आता स्वतःला काहीतरी छान करू पाहतेय. तर असं ह्या गरजा आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करत असतो आपल्या आयुष्यात सुद्धा. म्हणजे जसं आणि याच्याच बरोबरीने सांगायचा मुद्दा हा आहे की अन्न पाण्याशिवाय जर आपण फार काळ राहू शकत नाही, तसंच आपल्या मानसिक गरजा पण काही असतात आणि त्यांची जर तेवढी दखल घेतली गेली नाही तर अडचणी दिसू शकतात. त्यामुळे त्याही तितक्याच मूलभूत गरजा आहेत असं लक्षात आणून दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये. त्यामुळे ही जी स्वची जाणीव आहे सेल्फ ऍक्च्युअलायझेशनची, त्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी ह्या खालचा क्रम खूप जास्ती महत्वाचा आहे. आणि ह्या गरजा पूर्ण होण्यासाठी दुसरी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रेरणा. कारण की गरज आणि ती पूर्ण होण्यासाठी जे आपल्या प्रेरणेचे जो 2 प्रकार सगळ्यांना माहितीच आहेत की अभ्यंतर प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. म्हणजे मोटिवेशन हे सेल्फ असतं किंवा कोणीतरी एक्सटर्नली दिलेलं असतं. त्यामुळे त्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये एक 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 टप्प्यात जात असतो. आता मला एक सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की मूल जेव्हा जन्माला येतं, म्हणजे 0 टू अगदी जन्माला आल्या आल्या आईच्या पोटातून, तेव्हा त्याची पहिली गरज म्हणण्यापेक्षा काय गरजा बेसिक असतात असं तुम्हाला वाटतंय? कोणी सांगू शकेल? म्हणजे सगळे ऐकतात की नाही मला कळेल. टाईप करणार कोणी काय, किंवा अनम्यूट करण्यासाठी सर मी काही ऑप्शन देऊ शकते का लोकांना? श्वास, पहिल्यांदा त्याला श्वास घ्यायला, तो श्वास घेतोय का नाही हे बघायला पाहिजे पहिल्यांदा. बरोबर. अजून टच टच सेन्सेशन.
टच सेन्सेशन करेक्ट. अजून ओके. शी शू होती का नाही बघायला पाहिजे. येस. ओके. प्रोटेक्टिव्ह सेन्सेशन आहेत की नाही? कशाचे? प्रोटेक्टिव्ह प्रोटेक्टिव्ह आपण सेन्सेशन. येस येस, बरोबर. सो येस, त्याच मुद्द्याकडे मी येणार होते. तो हे मूलभूत गरजा आहेत. म्हणजे रडतंय की नाही, सगळे जे आपले अपघात स्कोअरचे पॅरामीटर्स बरोबर आहेत की नाही, हे तर सगळं आहेच आहे. पण आता आपण जेव्हा भावनिक दृष्टीने बघतो तेव्हा सेन्स ऑफ सिक्युरिटी आणि लव्ह, फिजिकल अफेक्शन, हे 0 to 2 मध्ये मुलांना बाळांना जास्ती लागतं. आणि कारण की पहिल्यांदा त्यांना दिसतही नसतं, अगदी अंधुक अंधुक दिसत असतं सगळं. बोलणं तर लांबचीच गोष्ट आहे. पहिल्यांदा त्यांना कळतो तो स्पर्श कळतो, ऊब कळते, मायाची ऊब कळते. सो ती त्यांची पहिली गरज असते आणि ती आपण ती फुलफिल करा असं हे कोणाला सांगायलाच लागत नाही, कारण ती अपसुकच होत असते सुरुवातीच्या काही काळामध्ये. त्याच्यानंतर मुलं जशी जशी मोठी व्हायला लागतात तेव्हा ॲबिलिटी टू एक्सप्लोर मोर एन्व्हायरमेंट असं जेव्हा घडतं तेव्हा अगदी ती आपण कडेवर घेऊन बाळाला सगळं जग दाखवायला जातो किंवा ते अगदी दाराकडे बोट दाखवतात, मला बाहेर जायचंय सांगतात. आपण त्यांना बाहेर घेऊन जातो, बाहेरचं जग दाखवतो. ते बघता बघता त्यांना बरंच ते सुरुवातीच्या काळात म्हणजे 0 to 2 मधल्या काळामध्ये ते खूप साऱ्या गोष्टी ऍब्सॉर्ब करत असतात. त्यानंतर फिलिंग ऑफ सेफ्टी त्यांना तिथे तेव्हा काही वेळेला सुरुवातीचा जो असतो की ते तिथे कुठेतरी काहीतरी त्यांचे त्यांचे खेळत असतील तरी त्यांना सोबत कुणीतरी हवं असतं. म्हणजे असं एकटं आपलं आपलं खेळणारी मुलं असतात, नाही असं नाही, पण अशी सगळीच मुलं नसतात. त्यामुळे त्यांना कुणीतरी तिथे हवं असतं आपल्या जवळपास असणारं. त्याचबरोबर त्यांना पॉझिटिव्ह अटेन्शन पण हवं असतं की आपले आई बाबा आपल्याकडे बसले तर त्यांनी काहीतरी दाखवलं तर ते आपल्याकडे बघतायत, हसतायत, रिप्लाय देतायत, हे पण त्यांना हवं असतं. आणि या बरोबरीने त्या लहान असतानाच्या वयामध्ये इमोशन्स मॅनेज करण्यासाठी पण त्यांना म्हणजे काही वेळेला असं होतं की लहान मूल अचानक रडायला लागतं, आपल्याला कोणाला हे कळत नाही. काही वेळेला कुठली तरी भीती असते त्यांना, एखाद्या खेळण्याची भीती वाटू शकते, अगदी आपण खेळणं, हो खेळण्याची सुद्धा भीती वाटते काही वेळेला मुलांना. एखाद्या व्यक्तीची वाटते. आपल्याला माहितीये सगळ्यांकडेच मुलं एकदम जात नसतात, त्यांना बॉडी लँग्वेज आणि हे कळत असतं नाही म्हटलं तरी. त्यामुळे ते ठरवतात कोणाकडे जाऊन खेळायचं, कोणाशी अटॅच होऊन राहायचं अशा ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की हे सगळं ते जेव्हा एक्सप्लोर करत असतात, पॉझिटिव्ह अटेन्शन घेत असतात आणि आपण त्यांचे इमोशन्स पण मॅनेज करत असतो जेव्हा, तेव्हा हळूहळू त्यांची सेल्फ एस्टीम पण डेव्हलप व्हायला लागत असते. म्हणजे नंतर नंतर त्यांना कळतं की हे माझं आहे, माझं खेळणं आहे, माझं घर आहे, माझ्या वस्तू आहेत, माझे कपडे आहेत. हे हळूहळू त्यांना त्या आधीच्या एजमध्ये डेव्हलप व्हायला लागतं. आता नंतर नंतर गंमत कशी होते की जेव्हा ते थोडे मोठे होतात, अगदी रांगणारे मुलं असतं ते जेव्हा उभं राहायला लागतं, म्हणजे ते आधी अशा 4 ह्याच्यावरती राहून जे जग बघत असतं ते अचानक उभं जेव्हा राहतं तेव्हा त्याला त्याची दृष्टी बदलते. म्हणजे मुलांनी पहिलं पाऊल टाकल्यावरती जेवढा आनंद आपल्याला होतो, चालायला लागलाय, इंडिपेंडेंट झालाय, तेवढाच आनंद त्या मुलालाही होत असतो, कारण त्याची दृष्टीच एकदम बदललेली असते जगाकडे बघण्याची. एकदम इरेक्ट होऊन मोठं असं त्यांना वेगळं फील येत असतो आणि तो आनंद त्यांच्यासाठीही तेवढा असतो आणि आपल्यासाठी पण तेवढाच असतो. पण अशा वेळेला नंतर त्यांचं जे काही एक्सप्लोर करण्याचा जो पॅटर्न असतो तो बदलत जातो. म्हणजे इकडून तिकडून उड्या मारणं आहे, वस्तू इकडे तिकडे करणं आहे, किंवा जेव्हा मूल काही वेळेला वस्तू तोंडात घालतं, तो तोंडात घालणं हे सुद्धा त्यांचं एक्सप्लोर करणंच असतं. कारण सेन्स ऑफ टेस्ट जो आहे, त्यांना एका पॉइंटला त्यांना असं वाटत असतं की मी सगळं तोंडात घातलं की मला सगळं कळणार आहे या वस्तूबद्दल, म्हणून जे दिसेल ते तोंडात घालणं. जेव्हा दात शिवशिवतात असं म्हणतो तेव्हा तेही तो वेगळा अँगल आहे. पण हाही एक भाग असतो की ते जग तसं अनुभवू बघत असतात आणि त्यांना ते सगळं ते करत असताना पालकांच्या ज्या रिॲक्शन्स असतात त्या खूप महत्वाच्या असतात. म्हणजे समजा त्यांनी एखादी गोष्ट तोंडात घातली आहे तर आपण काय करतो, भरकन जातो. अर्थात ती तोंडात घालून त्याला त्रास होणारी असेल तर आपली रिॲक्शन त्यावेळेला बरोबर असते. पण समजा नाहीये तर काहीही तोंडात घातलं तरी पटकन त्याच्या हातातनं खेचून घेणं, आणि ते खेचून घेतल्यावर तुम्ही कदाचित आठवून बघा मुलांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स कसे असतात. किंवा तुम्ही काहीतरी त्याच्याकडनं काहीतरी पडलंय, सांडलंय आणि त्याच्यावरती तुम्ही दिलेली प्रतिक्रिया आणि एकदम त्यांचा चेहरा आठवून बघा मुलांचा की तो कसा असतो. तो त्यांच्यासाठी आपण जो ओरडून किंवा ह्याच्यानी बोललो तर तो धक्का असतो. त्यामुळे तिथे सुरुवात मी आता लहान वयापासून का घेतलीये, कारण की ह्या सवयी अंगवळणी पडण्यासाठी
तो प्रयत्न करायला लागतो. आता इथे सगळे जे पालक असणार आहेत आपल्या स्क्रिप्ट म्हणजे जे ऐकतायत ते सगळे सेम वयाच्या मुलांचे नसणार आहेत. पण प्रत्येक वयामध्ये आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हे इन्कल्केट करू शकतो, हाही तितकाच भाग आहे. तर तिथे त्यांच्याशी कनेक्ट होताना मुलांना जेव्हा आपण सांगतो की हे करू नकोस किंवा कशा पद्धतीने ओरडून सांगतोय, त्याचा परिणाम पण मुलांवरती होत असतो आणि त्यांच्यासाठी ते एक तसाच कनेक्ट त्यांचा निर्माण होतो अशा ह्याच्यामध्ये. की आता साधं उदाहरण सांगायचं झालं अजून एखादं तर मुलांना आपण बरेचदा भीती दाखवली जाते. की बागुलबुवा येणार आहे, झोपताना किंवा जेवताना बरेचदा त्यांना भीती दाखवून खाऊ घातलं जातं किंवा झोपवलं जातं. काही वेळेला अंधाराची भीती आधीच दाखवली जाते की अंधारात बागुलबुवा असतो किंवा काही अशा पद्धतीच्या सवय असते बऱ्याचदा पालकांना. आणि नंतर नंतर असं होतं की त्याचं कंडिशनिंग तसं व्हायला लागतं. थोडं मूल मोठं झालं की अंधारात जायला घाबरायला लागतं. आणि मग आपण म्हणतो हे अंधाराला काय घाबरतोस तू, अंधारात काही नसतं, एवढं काही नाही, लाईट लावायचं जायचं. पण त्याच्यासाठी ते कंडिशनिंग खूप पूर्वीपासून झालेलं आहे, हे आपल्या लक्षात येत नाही कारण आपण ते नकळतपणे बोललेलो असतो. तो अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आधीपासून विचार केला आपण तर पुढे जाऊन मूल असं का वागतंय याची कारणं आणि त्याचे होणारे जे पुढचे परिणाम हे आपल्याला लक्षात येऊ शकतात. पॉझिटिव्ह अटेन्शन मध्ये सुद्धा अजून एक सांगता येईल की बरेचदा मुलं तुम्हाला काहीतरी चांगलं केलेलं असतं ते दाखवायला येतात. आपण कौतुक अर्थातच करतो मुलांचं, पण कधी कधी आपल्याकडनं ते कमी केलं जातं किंवा आपण काहीतरी कामात असतो त्यामुळे ते नाही बघितलं जात. तर तिथेही कुठेतरी मुलांच्या ते डोक्यामध्ये कंडिशनिंग होतं की असं नाही दाखवलं जाते, माझ्याकडे लक्ष दिलं नाही जाते. तर त्यावेळेला पॉझिटिव्ह अटेन्शन हे निगेटिव्ह पद्धतीने घेण्यासाठी पण काही मुलं प्रयत्न करतात. म्हणजे काय तर खूप दंगामस्ती करणं आणि मी खूप काहीतरी इकडे तिकडे उड्या मारल्यात आणि वेडवाकडे काहीतरी केलंय की मला रागवण्यासाठी का होईना आई वडील माझ्याकडे बघतील, या पद्धतीने सुद्धा काही वेळेला ते अटेन्शन सीक आपलं करू शकतात. आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याकडनं जाणाऱ्या ज्या रिप्लाय आहेत की एखादी गोष्ट कर किंवा करू नको हे सांगण्यासाठीची, तर तिथे ती खूप महत्वाची असते. म्हणजे ती सूचना सकारात्मकतेने आपण देतोय का नकारात्मकतेने आपल्याकडनं जात आहेत ते शब्द. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला एक टास्क करायचा आहे. मी एक आधी उदाहरण तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की एक जनरल आपल्याकडनं मुलांना सांगितलं जातं की जाऊ नको पडशील, असं आपण सांगतो. तो ही जाऊ नको पडशील ही एक नकारात्मक सूचना आहे. ही आपण सकारात्मकतेने कशी सांगू शकतो, तर सांभाळून जा. ओके. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात असे काही सूचना ज्या तुमच्याकडनं दिल्या जात असतील त्या कशा निगेटिव्ह असतात आणि त्याला आपण पॉझिटिव्ह कसं करू शकतो, अशी काही उदाहरणं सांगू शकाल? जसं मी आता सांगितलं की जाऊ नको पडशील, याला आपण पॉझिटिव्हली कसं म्हणू शकतो, सांभाळून जा. तर असं काही तुम्ही सांगू शकाल कुणी? अगोदर पोहायला शिक आणि नंतर पाण्यामध्ये उतर, पाण्यामध्ये जा. नाही कळलं, परत एकदा सांगणार? अगोदर पोहायला शिक आणि नंतर पाण्यामध्ये जा, म्हणजे पाण्याची भीती वाटणार नाही, म्हणजे फ्रीली स्वतःहून. पण तो पाण्यातच नाही गेला तर पोहायला कसा शिकणार? पोहायला गेल्याच्या नंतर स्वतःहून पाण्याकडे जा. बर, अजून? मुलाला जरी परीक्षेचं टेन्शन आलं असेल तरी त्याला सांगताना असं सांगायचंय, तू छान अभ्यास केलेला आहेस, प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहेस, तुला परीक्षेमध्ये व्यवस्थित उत्तरं लिहिता येतील. पुढचं झालं. येस येस, अगदी खरंय. अजून? हॅलो आपण मॅम. लहान मुलांना नेहमी सूचना देताना करू नको हे जे सांगितलं जातं, तर त्याऐवजी प्रत्येक वेळेला ठरवून त्याचं होकारार्थी किंवा सकारात्मक कसं कन्व्हर्ट करता येईल त्याला, हे आपण करू शकतो. म्हणजे कारण कुठल्याही मुलांनी काहीही लहान मुलांनी करताना आपण लगेच त्याला हे नको करूस. हो, बरोबर. तिथे त्यांना हॅलो. आधी पॉझिटिव्ह ऑप्शन द्यायचा की मोबाईल पाहू नको, तर मग त्यापेक्षा इंटरेस्टिंग काय आहे, मग त्याला काहीतरी ऍक्टिव्हिटीज असेल, कुठेतरी बाहेर फिरायला जाणं असेल, मित्रमैत्रिणींना गोळा करणं, हे होकारात्मक झालं. येस येस, बरोबर. सोनाली मॅमना काहीतरी बोलायचं हा, होतं. येस मॅम. जसं वय वाढलंय तुझं पण मॅनर्स एटिकेट्स काही आले नाही,
असं आपण म्हणजे नकारात्मक स्टेटमेंट यूज करतो. त्यापेक्षा आपण जसं म्हटलं की वाढत्या वयानुसार तुझ्या वर्तनात पण बदल व्हायला पाहिजे असं जर म्हटलं तर ते जास्त अधिक चांगलं आहे. बरोबर बरोबर खरं आहे. म्हणजे अजूनही असं अजून काही उदाहरणे मी याच्यात ऍड करायला आवडेल मला. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत आहे हे मला बघून बरं वाटतंय की उचलू नकोस, फुटेल, पडेल असं जे येते त्याच्यापेक्षा हळूहळू नाही, सांभाळून नाही, किंवा दार उघडं ठेवू नकोस त्याच्यापेक्षा दार लावून घे. सगळी खेळणी स्वतःकडे ठेवायची नसतात, अशापेक्षा खेळणी एकमेकांना द्यायची सुद्धा असतात. अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या वाक्यांमधनं सुद्धा आपण मुलांबरोबर ऍक्च्युली कनेक्ट एस्टॅब्लिश करू शकतो आपला. आणि ह्या सवयी जशा ह्या रोज लावण्याच्या आहेत, म्हणजे सर जसं सांगतात की प्रॅक्टिस ही रोज केली पाहिजे माइंडफुलनेसची, तशीच ही भाषा त्या पद्धतीने वापरण्याची प्रॅक्टिस ही आपल्याला करावीच लागते. ती शिकावी लागते म्हणण्यापेक्षा ती करावी लागते त्याच्यामध्ये. अं, परत मुलांना बरेचदा काही वेळेला लेबल्स लावले जातात मुलांच्या कुठल्या तरी वागण्यावरनं, किंवा एखाद्या मुलाने एखाद्या कृती केली की नाही तुझं हे चांगलं नाही, तर ती घटना चांगली नाहीये हे म्हणणं आणि तू चांगला नाहीयेस हे म्हणणं, तर त्याच्या अख्ख्या त्या व्यक्तिमत्वाला कुठलंही लेबल लावण्यापेक्षा त्या कुठल्या तरी कृतीपुरतं बोलणं हे सुद्धा जागरूक पालकत्व असण्याचं एक लक्षण आहे. म्हणजे ती तेवढ्यापुरतीच ठेवायचं, याच्याने पूर्ण त्याच्या पर्सनॅलिटीवरती परिणाम होत नसतो अर्थातच. आणि खरं सांगायचं तर मुलांना खूप बोलायचं असतं पालकांशी, पण ते तुमच्या प्रतिक्रिया बघत असतात आणि मग ते सगळं ठरवत असतात. तर पुढे पुढे पण अजून मी काही सांगेन गोष्टी त्याच्यात तुम्हाला लक्षात येईलच. कारण प्रत्येक वेळेला प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण प्रतिसाद देणं जास्ती आवश्यक असतं मुलांना. कारण की तोच त्यांना हवा असतो. म्हणजे की त्यांना जास्ती ऐकणारे पालक आवडत असतात मुलांना, सल्ले देणाऱ्या पालकांपेक्षा. पुढे पुढे जेव्हा त्यांचे अजून मोठ्या होतात ते आणि त्यांच्या गरजा वाढतात त्या दृष्टीने. त्यानंतर सेल्फ इमेज किंवा सेल्फ डेव्हलपमेंट होत असताना अजून एक मुद्दा ह्याच्यात येतो की तुलना जी मी म्हणते की त्याच्यामध्ये भाऊ बहिणींमध्ये तुलना करणं, मित्रमैत्रिणींमध्ये तुलना करणं, या गोष्टी पण खूप लहानपणापासून, म्हणजे अगदी शेजारच्या मैत्रिणीच्या मुलाने मान धरली आणि माझ्या नाही, किंवा त्याने रांगायला सुरुवात केली आहे माझ्या मुलांनी नाही, अशी ती तुलना वाढत वाढत तो विचार असतो, म्हणजे तो वाढत वाढत मग शाळा, कॉलेजेस, मार्क अशा खूप 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 पैलूंपर्यंत तो वर जातो. तर तसं केलं गेलं तरी सुद्धा मुलांच्या सेल्फ एस्टीम वरती परिणाम होणार आहे. कारण त्यांचं एखाद्याचं मूल ते चांगलं करतंय, पण माझ्या मुलामध्ये पण काही स्ट्रेंथ असतात, तो मी त्या स्ट्रेंथच बाहेरच्या बघते, माझ्या मुलामधल्या ते नाही हेच बघितलं जात आहे. पण माझ्या मुलात पण काहीतरी स्ट्रेंथ आहेत ज्या मी जाणीवपूर्वक बघितल्या पाहिजे आणि त्या फ्लरिश केल्या पाहिजे. हा एक विचार पालकांनी कायम ठेवायचा असतो. अ, त्याचाही परिणाम मुलांच्या, कारण मुलांना जर त्या पद्धतीने सारखं त्यांनी ऐकलं स्वतःबद्दल, आपल्याला असंच बोलतायत मग मी असाच आहे, असं पण त्यांचं कंडिशनिंग होतं हळूहळू. त्यामुळे तुलना ही केली जाऊच नये मुलांची कोणाबरोबरच. असावी तर ती गुणांचीच बाबतीत, की आज एवढ्या क्वालिटी पर्यंत तू केलंय तर ह्याच्या पुढची क्वालिटी वाढली पाहिजे. गुणांची तुलना असावी स्वतःतल्याच, ना की व्यक्तींशी तुलना असावी कोणत्याही. त्यामुळे आता असं होतं की हे सगळं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येक पालकांची इच्छा असते की आमचं मूल एकदम कॉन्फिडेंट असावं, छानपणे सगळ्यांशी संपर्क साधणार असावं, कुठेच काही कमी असू नये, अभ्यासात पण टॉप असावं. आणि अगदी बरोबर आहे, म्हणजे ही अपेक्षा असणं काही चुकीचं नाहीये. पण असं मूल तयार होताना आपल्याला पालक जसं आयडियल मूल असं आपण याला म्हणूया, की अशी एक संकल्पना असते मनातल्या मनात. तर आयडियल मूल असं दिसत नाही तसं आयडियल पालकत्व असंही कुठे सांगितलेलं नाही आणि ते लागूही पडत नाही. कारण की व्यक्ती तितक्या प्रकृती हे सगळीकडे आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं मूल घडवायचं असेल तर तुमचं पालकत्व सुद्धा कसं आहे, कुठे कुठे काय काय पद्धतीने आपल्याला त्याच्यात बघायला लागतं, कुठल्या शैली कधी वापरायला लागतात हे थोडंसं आपल्याला माहिती करून घ्यायला लागतं. आता पुढे आपण पालकत्वाच्या ज्या शैली बघणार आहोत, तर ह्या शैलींमध्ये सुद्धा एक प्रामुख्याने मी सांगेन की ह्या सगळ्या शैली ऐकल्यावरती तुम्हाला तुम्ही थोडंसं इंट्रोस्पेक्ट नक्की करणार की आपण ह्याच्यातली आपण कुठली शैली वापरतो बरोबर. तर आपल्याला असं लक्षात येतं, हे मी आधीच सांगते तुम्हाला, की आपण कुठल्या ना कुठल्या शैलीमध्ये प्रत्येक जण वागत असतो. म्हणजे 100 पैकी 60 वेळा आपण एका शैलीने किंवा तरतमतेने वागत असतो. काही वेळेला आपल्याला मुलांच्या वयानुसार सगळ्या शैली पण वापरायला लागतात. आता हे वापरताना तुमच्या मुलाचं वय काय, कारण आता इथे असणारे जे सगळे लोक असणार ते वेगवेगळ्या वयोगटाची मुलं त्यांची असणार आहेत. त्यामुळे तुमच्या मुलाचं वय काय आहे, तुमचा स्वभाव काय आहे, तुमच्या मुलाचा स्वभाव काय आहे, यावरून ती पालकत्वाची शैली कुठेतरी ठरते.
तर आता ह्याच्यातली जी पहिली तुम्हाला स्लाइडमध्ये दिसते ती ऑथॉरिटेटिव्ह पालक. आता ऑथॉरिटेटिव्ह पालक म्हणजे काय असतात, तर त्यांच्या एक्सपेक्टेशन्स क्लिअर असतात. त्यांचे रूल्स डिफाईन असतात, खूप सपोर्टिव्ह असतात, मुलांना खूप मोकळेपणा दिला जातो त्यांचे विचार मांडण्यासाठी किंवा विचारांना प्रवृत्त केलं जातं वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी. भरपूर बोललं जातं पालकांमध्ये आणि मुलांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती किंवा त्यांच्या मनातल्या भावनांबद्दल. अशा पद्धतीने त्यांच्या बाउंड्रीज क्लिअर असतात, अप्रोच क्लिअर असतो सगळ्या गोष्टींचा. नियम असतात पण ते काही काही ठिकाणी शिथिल पण ते करतात अगदी व्यवस्थित पद्धतीने. अगदी असं नसतं, काही वेळेला शिथिल असतात, काही वेळेला नियमाने व्यवस्थित पद्धतीने जातात. त्यामुळे मोकळेपणा असतो एकूण या शैलीमध्ये. कुठे सैल सोडायचं आणि कुठे ताणून धरायचं हे या पालकांना बरोबर कळतं. आणि त्यामुळे मुलांचं चांगलं वागलं गेलं तर मुलांचं कौतुकही केलं जातं. आणि नाही चुकीचा वागला तर त्याला ती योग्य शब्दामध्ये ते सांगितलं पण जातं. त्यामुळे जे मूल आहे त्यांच्यामध्ये पण तो एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला कळतो. दुसरे जे आहेत ते ऑथॉरिटॅरियन पालक. त्यांचे एक्सपेक्टेशन हाय असतात, डिसिप्लिन असतात, अनसपोर्टिव्ह असं आपण म्हणू शकतो त्याला. म्हणजे त्यांचं थोडंसं असं असतं ना की ऐकलंच गेलं पाहिजे आमचं, अभ्यासात इतके मार्क मिळवलेच पाहिजे. तो अंडरलाईन च असतो त्यांच्या प्रत्येक ह्याला, की म्हणजे प्रेमापेक्षा सुद्धा शिस्तीला महत्व, हे या वेळेतच घडलं पाहिजे, असंच झालं पाहिजे. आणि मुलांच्या मतांना थोडंसं कमी महत्व दिलं जातं याच्यामध्ये, म्हणून ते अनसपोर्टिव्ह असं म्हटलेलं आहे. त्यानंतर परमिसिव्ह पॅरेंट्स जे असतात ते लो एक्सपेक्टेशन्स असतात त्यांच्या, एक्सेसिव्ह रिस्पॉन्सिव्हनेस असतो. म्हणजे थोडंसं असं म्हणायला गेलं ना तर थोडे लिनियंट असतात, मुलांना अशा मर्यादा वगैरे सांगू शकत नाहीत ते. किंवा अपेक्षा पण कमी असतात, त्यामुळे नियम केले नाहीत किंवा केले तरी ते अजिबात पाळू शकत नाहीत असं होतं. आणि आपल्या मुलांनी निराश नाही व्हायला पाहिजे. काही झालं तरी मूल रडता कामा नये, निराश होता कामा नये, त्याला दुःख होता कामा नये. अशा प्रवृत्तीचे ते थोडेसे असतात. प्रोत्साहन देतात ते पण म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी करायला अर्थातच. पण वाईट गोष्टी करताना त्यांना असं थांबवून त्यांना सांगता येत नाही मुलांना की हे करू नको, त्याच्याने काय होतं. त्यांना ते थोडंसं अडचण येते. त्यामुळे शिस्त आणि नियंत्रणाचा अभाव दिसतो या पालकत्व शैलीमध्ये थोडासा. त्याच्यानंतर आहे अनइन्वॉल्ड. म्हणजे तिथे अजिबात नो बाउंड्रीज, लिटिल सपोर्ट, म्हणजे अगदी थोडा सपोर्ट असतो. अजिबात मुलांच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही ह्याच्याकडे पालकांचं अजिबात लक्ष नसतं. शारीरिक मानसिक पोषणाच्या बाबतीमध्ये सगळी अंधाधुंद असतं असं आपण म्हणू शकतो. की काही रसच नसतो त्यांना काय चाललंय. ठीक आहे, मुलं मुलांचं करतात ना, ठीक आहे, ते बघतात, त्यांना कळतं बरोबर. असं असं थोडेसे वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात अशा पालकांकडनं. त्याच्यानंतर अजून एक शैली आजकाल खूप जास्त दिसते ती म्हणजे हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणतो आपण त्याला, की ते ओव्हरली इन्व्हॉल्ड असतात, ओव्हर प्रोटेक्शन असतं, कंटिन्युअस मॉनिटरिंग असतं, कॉन्स्टंट शॅडोईंग असतं. म्हणजे अगदी सीसीटीव्ही मुलांच्या डोक्यावरती लावल्यासारखं, काय करतात काय नाही, अगदी थोडं छोट्यात छोटी गोष्ट खेळायला गेले तरी गच्चीत उभे राहून आई कंटिन्युअस बघणार काय चाललंय काय नाही. मग हे असं वागतोय का, मग नंतर घरी येऊन परत ते विचारणार तू असं करताना मी बघितलं, असं का करत होता, किंवा इतकं सगळं ते सारखं त्यांच्याकडे लक्ष असतं. तेव्हा मुलांना अगदी श्वास सुद्धा ते असं म्हणूया की आपण आई वडिलांना सांगूनच घेतील इतकं कॉन्स्टंट मुलांकडे त्यांचं लक्ष असतं. त्याचा परिणाम असा होतो की मग मुलांमध्ये आत्मविश्वास आपल्याला थोडासा कमी दिसतो. याच्यामध्ये मुलं मोकळेपणाने स्वतःचे अनुभव सांगू शकत नाही, मोकळेपणाने कुठले विचार व्यक्त करू शकत नाही. मग आता ह्या सगळ्या ज्या पॅरेंटिंग स्टाईल असतात, जसं मी म्हंटल मगाशी की ह्या तरतम्यतेने काही वेळेला कुठे ना कुठे आपल्याला वापरायला लागतातच. कारण की आता तुमचं ऍडोलिसंट मूल जर असेल तर काही वेळेला तुम्हाला थोडंसं लिनियंट राहावं लागतं, थोडंसं त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्यावे लागतात. पण त्याचबरोबरीने तुम्हाला तिथे ऑथॉरिटेटिव्ह पेरेंटिंग पण ठेवायला लागतं, म्हणजे नियम स्पष्ट करायला लागतात, पण त्याला थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने पण हाताळायला लागतं. तो काही वेळेला कॉम्बिनेशन मेथड्स पण आपल्याकडनं वापरल्या जात असतात, नकळतपणे वापरल्या जात असतात, जेव्हा आपण त्याच्यामध्ये नोंद म्हणजे माहिती ठेवून थोडंसं करत असतो. आता ह्या पद्धती आपण समजून घेतल्या. आधी आलं तसं की प्रॉब्लेम्स काय होते, ते कशा पद्धतीने बघतो आपण, काय काय दिसतात. पालकत्व शैली बघितल्या, गरजा बघितल्या, गरजांच्या श्रेणी बघितल्या. आता हे सगळं हाताळायचं कसं, हा सगळा मेन प्रश्न येतो. कारण की प्रत्येक दिवस येणारा सारखा नसतो, मुलांच्या येणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या समस्या असतात. आणि मग या सगळ्या माइंडफुली हाताळायच्या म्हणजेच काय करायचं, हा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे आपला तो. की शक्यतो एक महत्वाचा भाग याच्यात सांगायचा तो की मुलांची भावनिक गरज काय आहे हे समजून घेऊन थोडंसं प्रामुख्याने विश्वासाचं नातं आपल्याला मुलांबरोबर एक कनेक्ट निर्माण करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना जसं आयडियल मूल नाही तसं आयडियल पालक नाही असं जे म्हणतो, पण या आयडियलिस्टिकच्या डेफिनेशन मध्ये जे येतं आपल्यासाठी,
तर आपण जे मुलांना सांगत असतो कायम की तुम्ही हे केलं पाहिजे, हे वागलं पाहिजे, असं नसतं करायचं, तसं नसतं करायचं, हे खरंच आपण स्वतः करतोय का, आपण स्वतः पाळतोय का, आधी प्रत्येक पालकांनी हा विचार केला गेला पाहिजे. म्हणजे मी ते समोरच्याला सांगताना मी ते खरंच ते करतेय का किंवा करतोय का. कारण यामध्ये आधी वेअर यू आर इन द वर्ल्ड, म्हणजे मी स्वतः आधी ते करणं त्याच्यासाठी जागरूक अवेअर आहे का, मग आजूबाजूच्या जगाबद्दल मी तेवढा जागरूक आहे का, त्याच्यानंतर मी काय विचार करतोय, माझी विचारांची जागरूकता ती आहे का त्याबद्दलची. आणि तिसरा मुद्दा येतो की ज्या माझ्या मनामध्ये भावना आहेत त्याच मी बोलतेय का किंवा बोलतोय का, म्हणजे आत जे आहे तेच बाहेर आहे का. हे खूप महत्वाचं असतं की माइंडफुली पॅरेंटिंग आपण करत असताना. कारण की कुठल्याही गोष्टीला मुलांची येणारी प्रतिक्रिया आणि त्याच्यासाठी आपली वापरली जाणारी भाषा ह्या खूप महत्वाच्या ठरतात. म्हणजे भाषा महत्वाची हे मी खूप एम्बॉस करून सांगेन. कारण की भाषेतूनच मुलांना कळत असतं की तुम्ही त्यांना स्वीकारताय की नाही, भाषेतूनच मुलांना कळत असतं की तुम्ही त्यांच्याकडे नॉन जजमेंटल बघताय की नाही. आणि हे सगळे गोष्टी ह्या नातं चांगलं एस्टॅब्लिश करण्यासाठी महत्वाच्या असतात. आता माइंडफुलनेस मेडिटेशन आपण जेव्हा करतो, सजगता ध्यान करतो, सर आपल्याला ज्या वेळेला सांगतात त्या पद्धतीने, तेव्हा श्वासावर लक्ष देणं, वर्तमानात लक्ष देणं, साक्षी ध्यान करणं, करुणा ध्यान करणं, हे स्वतःसाठी आपण जाणीवपूर्वक करतो. तीच भावना आपल्याला इथे पालकत्वामध्ये करायची आहे. जसं मी म्हटलं की एक्सेप्टन्स आणि कन्सिस्टन्सी ह्या दोन गोष्टी आपल्याला इथे अगदी आवर्जून पाळायच्या आहेत. म्हणजे मॅस्लोच्या सिद्धांतामध्ये जसं आपण बघितलं की गरजांची जी श्रेणी आहे, तर ते गरजा जर पूर्ण झाल्या तर सकारात्मक पद्धतीने जातं, पण गरजा जर नाही पूर्ण झाल्या तर ती श्रेणी तुम्ही नंतर इमॅजिन करून बघा. बेसिकच गरजा पूर्ण नाही झाल्या तर वरती जाण्यासाठीचा काय जो स्ट्रगल असतो एखाद्या माणसाचा, त्याचा आपण विचार करू शकतो. तर त्या पूर्ण नाही झाला तर नकारात्मकतेनेच वागलं जातं आणि मग बाहेरच्या जगाबद्दलची असणारी जागरूकता पण जी असते त्याच्यामध्ये ती थोडी कमी, म्हणजे जागरूक राहू शकत नाही आपण. आता जेव्हा आपल्याला एक्सेप्टन्स हवा आहे, म्हणजे एक्सेप्ट करायच्या आहेत गोष्टी, तेव्हा आपल्याला लेस जजमेंटल पण राहावं लागतं. जेवढे तुम्ही जास्त जजमेंटल असता तेवढे तुम्ही एक्सेप्ट करू शकत नाही गोष्टी, कारण तुमचा सगळा विचार जो असतो तो जजमेंट मध्येच जातो. मुलांच्या बाबतीत पण आपण हेच करतो की एखादी घटना, गोष्ट किंवा कृती त्यांनी केली की त्याच्याबद्दल लगेच आपण ती त्याच्यावर काहीतरी कमेंट पास करणं किंवा जजमेंट पास करणं किंवा लेबल लावणं, जे मी मगाशी पण सांगितलं, हे खूप पटकन केलं जातं. तो जजमेंटल जेवढं कमी राहू आणि ते नुसतं शब्दांनी नाही कृतीने सुद्धा आपल्याला मुलांबरोबर वागताना हे करावं लागतं. माइंडफुल पेरेंटिंग आता तुम्ही जेव्हा करत असणार आहात तेव्हा असं होतं की ह्या सगळ्यामध्ये आपली चिडचिड होणार असते, आपण कधीतरी रागावणार असतो, आपण वैतागणार असतो. की असं नाहीये की माइंडफुली पेरेंटिंग करतोय म्हणजे आपण अगदी ध्यानस्थ बसल्यासारखे पालक आहोत आणि काय येणार त्या परिस्थितीला येऊ द्या आणि त्याला आपण सांभाळणार आहोत, असं अजिबात घडणार नाहीये. ह्या सगळी भावनांची आंदोलनं ही होणार आहेत. फक्त ती होताना आपण जसं माइंडफुलनेस मध्ये बघतो तसं आपल्याला ज्या आवेगाने जी पूर्वी येत होती ती तेवढ्या त्याची तीव्रता कमी होते अर्थातच. आणि ती कमी झाल्यामुळे त्या जाणीव आपल्याला त्याची होते की आता शरीर आणि मनामध्ये जे काही बदल होत आहेत ते होऊ द्यायचे नाहीयेत आणि त्याचा परिणाम आपल्या कृतीवरती होतो. आणि हा तुमच्यातला होणारा बदल जेव्हा मूल सुद्धा बघतं तेव्हा ही जाणीव माइंडफुलनेसची म्हणा किंवा ही ऍक्सेप्टन्स, नॉन जजमेंटल राहण्याची जाणीव ही आपण पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा आपल्या कृतीतनच पोहोचवू शकतो. कारण मुलं तुम्हाला बघूनच मोठे होत आहेत, तुमच्याकडे बघूनच शिकतायत की कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं असलं पाहिजे. त्यामुळे ही प्रॅक्टिस जेवढी आपण करू तेवढी त्यांच्यामध्ये पण ती रुजणार आहे. त्याच्यासाठी अजून काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अवेअरनेस अँड अटेन्शन, म्हणजे की फॅक्टर्स जे ज्याला आपण म्हणूया, की फॅक्टर्स याला आपण म्हणूया की त्याच्यामध्ये अवेअरनेस अँड अटेन्शन टू द प्रेझेंट मोमेंट, नंतर इंटेन्शनॅलिटी अँड अंडरस्टँडिंग ऑफ बिहेवियर, आणि पुढचं आहे ऍटिट्यूड जे आपलं असलं पाहिजे की नॉन जजमेंटल, कम्पॅशनेट, रिस्पॉन्सिव्ह आणि अशा स्वरूपाचं. तर एक साधं उदाहरण याच्यामध्ये आपण घेऊ शकतो की मूल जर तुमच्याशी संवाद साधतंय, एखादी गोष्ट तुम्हाला सांगताय किंवा त्याच्या चेहऱ्यावरनं, वागणुकीतलं तुम्हाला त्याच्यातलं काहीतरी वेगळं जाणवतंय, तर काहीतरी काय कारण असू शकतं एखाद्या वागण्याच्या त्याच्या मागे काय भावना असू शकते, हा अप्रोच थोडासा आपल्याला ठेवायचा आहे.
कारण की याच्यात आपल्याला हे असं का होतं की कोणाच तरी अनम्यूट करा. डॉक्टर डोकं दिसतंय. ओके. सो जसं मी म्हटलं की डायरेक्ट लेबलिंग न करता ते जाणून घेतलं की असं वर्तन का होतंय. त्यानंतर आपलं ॲटिट्यूड कसं असलं पाहिजे, जे मी आत्ताही मगाशी सांगितलं की ते नॉन जजमेंटल आणि कंपॅशनेट. कंपॅशनेट हा खूप प्रॅक्टिस मधला पुढे आपण येणार आहे तेव्हा अजून एक पॉइंट मध्ये बघणारच आहोत की जे तुम्हाला जाणवतंय त्या कृतीबद्दल किंवा त्या मुलांशी संवाद साधताना त्या कंपॅशनेटली जे तुम्हाला जाणवतंय, म्हणजे कंपॅशन आणि एम्पथी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कंपॅशन मध्ये एम्पथी मध्ये मला समजतं की काय वाटतंय तुम्हाला, पण कंपॅशन मध्ये मला समजतं आणि माझ्याकडनं काहीतरी कृती पण घडते. हं त्यामुळे हा सारख्या वाटल्या तरी हा एक थोडासा फरक आहे त्या दोन्हीमध्ये. तर नुसतं मी कंपॅशनेटली बोलतोय असं वाटून उपयोग नसतो. ते मुळात ते वाटलं पाहिजे. ऍक्सेप्टिंग रिस्पॉन्स आणि ओपननेस पालकांकडे असला पाहिजे. म्हणून तुमच्याशी बोलतंय तेव्हा काहीतरी सांगायला येतंय तेव्हा त्यांना तुमच्याशी बोलताना भीती नाही वाटली पाहिजे की काय रिॲक्शन देतील, काय प्रतिक्रिया देतील, काहीतरी बोलतील का मला. हे जे असलं की मुलं तिथे थांबवतात स्वतःला व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे. त्यामुळे तिथे थोडीशी ती जागरूकता आपल्याला ठेवायची आहे. इंटेन्शनली आणि अंडरस्टँडिंग बिहेवियर मध्ये की काय कारणं असतात की आपल्याला शोधायला लागतात मुलांच्या आयुष्यात घडलेली. की आलंय मूल समजा शाळेतनं आलंय आणि शांतपणे बसलंय, तर सुरुवातीला एकदम आपण पटकन काय रे काय झालं काय झालं तर घाईघाईने विचारायला जातो. सो त्यांना वेळ द्यायचा, पॉज घ्यायचा. जेव्हा आपल्याला इतका इम्पल्स येतोय तेव्हाच आपण लक्षात घ्यायचं की आपल्याला थोडंसं थांबलं पाहिजे. कारण की मुलांनाही वाटलं पाहिजे आपल्याशी शेअर करावं. त्याच्यासाठी तुम्ही जितके शांतपणे त्यांच्याशी डील करत असणार आहे तेवढेच कॉन्फिडेंटली आणि त्यांनाही तेवढी सिक्युरिटी तुमच्याशी बोलताना वाटणार आहे. त्यानंतर हा की फॅक्टर्स नंतर स्ट्रॅटेजीज काय आपण वापरू शकतो माइंडफुल पेरेंटिंगसाठी. तर लिसन विथ फुल अटेन्शन, जे मी मगाशीही बोलले आणि आता अजून थोडंसं एम्फसिस करेन त्याच्यावरती की लिसनिंग विथ फुल अटेन्शन म्हणजे काय. तर पहिले जो आपल्या बॉडी लँग्वेज मधला भाग असतो की मी कोणाचं तरी ऐकतोय किंवा ऐकतेय, तर आय टू आय कॉन्टॅक्ट हा असला पाहिजे. मुलांना वाटलं पाहिजे की मी जे बोलतोय ते आई बाबा नीट ऐकतायत. कुठेतरी बाबा मोबाईल बघतायत, पेपर वाचतायत, आई काहीतरी कामच करतेय. पण प्रत्येक वेळेला असं नसणार आहे हेही मला माहितीये की तुम्ही 24 तास काही मुलांच्या जवळ बसून ऐकू शकणार नाही आहात. तुम्ही काहीतरी कामात असाल, तुम्हाला काहीतरी महत्वाचं कामही असू शकतं आणि त्यावेळेला मुलं सांगायला येतात. पण मग इथे माइंडफुल पेरेंटिंग मध्ये आपल्याला काय करायचंय की मुलांना ते स्वच्छ सांगायचंय की तू खरंच काहीतरी महत्वाचं मला सांगतोयस, मला कळतंय ते, पण आत्ता ना माझं एवढं काम चाललंय तर तुम्हाला एक 10 मिनिटं दे. मी 10 मिनिटांनी तुझं पूर्णपणे शांतपणे ऐकायला येते किंवा येतो. आणि हे नुसतं बोलायचं नाही तर ते कृतीतनं करायचं. तर त्यांना विश्वास वाटतो की हो हे माझं ऐकून घेणार आहे. असं जर त्यांना सवय असेल तर तुम्ही कधीतरी गडबडीत नाही ऐकलं तरी मुलं इतकी समजूतदार असतात की ते समजून घेतात की नाही आई किंवा बाबा खरंच गडबडीत आहेत बरं का, आज त्यांना जमणार नाही ऐकायला, आपण त्यांचं हे महत्वाचं काम झाल्यावर सांगू. हे त्यांना स्वतःहून सवय लागायला लागते. त्यामुळे लिसन विथ फुल अटेन्शन ही सवय तुम्ही इन्व्हाइट करताना अशा पद्धतीने करू शकता. बॉडी लँग्वेज, आय टू आय कॉन्टॅक्ट हा तितकाच महत्वाचा आहे. भाषा ही पण तितकीच महत्वाची आहे की तुमच्या गोष्टी पण तुम्ही तितक्याच व्यवस्थित पद्धतीने मुलांना कन्वे करा. नॉन ऍक्सेप्टन्स मध्ये म्यूट करा. श्रीपाद कुमार जोशी प्लीज म्यूट करा. नॉन जजमेंटल ऍक्सेप्टन्स मध्ये मगाचपासून मी हा शब्दही खूप वेळा वापरलेला आहे. पण इथे आता मला वेगळं सांगायचं आहे की थोडेसे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स जे असतात आपले मुलांकडनं की त्यांनी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, सो त्यांना लेट गो करता आलं पाहिजे थोडंसं. जिथे आपण तुलनेच्या बाबतीत पण म्हणतो की तुम्हाला वाटतं जमलं पाहिजे. श्रीपाद कुमार जोशी प्लीज प्लीज म्यूट करा. मॅडम तुम्हीच म्यूट ऑल करा आणि बोलायला लागा पण.
सर एक 10 मिनिटं अजून लागली तर चालणार आहेत ना? हो हो. ओके. सो नॉन जजमेंटल अप्रोच मध्ये होतो आपण. सो इथे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ना आपल्याला लेट गो करता आलं यायला हवंय प्रामुख्याने, की एखादी गोष्ट मला वाटते म्हणून माझ्या मुलांनी किंवा मुलीने ते करायला नाही पाहिजे. सो त्यांना खरंच ते वाटतंय ना, त्यांना ते येतंय ना, ते करण्यासाठी त्यांच्याकडे त्या क्षमता आहेत ना, हाही विचार आपल्याकडनं थोडासा केला गेला पाहिजे. आणि एक्सेप्टन्स म्हणजे माझं मूल जसं आहे तसं मला स्वीकारता आलं पाहिजे. जसं आयडियल पॅरेंट नाही तसं आयडियल मूल नाही, त्यामुळे ते जसं आहे तसं मी स्वीकारायचं आहे. तिथे खरा तो नॉन जजमेंटल एक्सेप्टन्स येतो. त्यामुळे इथे अजून एक मुद्दा येतो की मुलं काही जेव्हा सांगतात तेव्हा एक्सेप्टन्स पॉइंट मध्ये पण पुन्हा येतो, ऍक्टिव्ह लिस्निंग मध्ये पण येतो, की ऍक्टिव्ह लिस्निंग हे तुमचं असलं पाहिजे रादर दॅन ऍक्टिव्ह स्पीकिंग पालकांचं. खूप नीट तुम्ही ऐकलं पाहिजे, म्हणजे तो एक्सेप्टन्स आहे हे पण मुलांना कळतं की तुमच्याकडनं तो दिला जातोय अशा ह्याच्यामध्ये. त्यानंतर इमोशनल अवेअरनेस हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये 3-4 गोष्टी येतात. त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस ठेवणं, फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस ठेवणं, अप्रिसिएशन कायम करायला शिकवणं आणि काइंडनेसची प्रॅक्टिस. तर या चारही प्रॅक्टिसेस आहेत, या छोट्या छोट्या गोष्टींमधनं मुलांकडनं आणि आपल्याही सवयींमध्ये आपण बाळगू शकतो, ज्याच्यामुळे त्यांचाही दृष्टिकोन बदलायला मदत होते, स्वीकारायला मदत होते त्यांना अनेक गोष्टी. तो ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस की बेसिकली आणि ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस का ठेवायच्या हे आपल्याला माइंडफुलनेस मध्ये माहितीच आहे, की मुळात डिप्रेशन, अँझायटी ह्या गोष्टी कमी होण्यासाठी तर याची सगळ्यांचीच मदत आपल्याला होते. पण आता पालकत्वाच्या दृष्टीने आणि मुलांच्या दृष्टीने थोडंसं बघायचं झालं तर थँक्यू म्हणण्याची जी सवय आहे ग्रॅटिट्यूड मध्ये, जी आपण कंपॅशन मेडिटेशन मध्ये सुद्धा करतो, त्याची सवय लागल्यामुळे त्यांचा एक अवेअरनेस वाढतो. आणि त्याच्यामध्ये एक साधं आठवड्याभरामध्ये कधीतरी तुम्ही जेवायला एकत्र बसता तेव्हा मुलांना जस्ट आठवायला सांगायचं, तो तुमचा क्वालिटी टाइम म्हणूया, जरी तुम्हाला इतर वेळेला मिळाला नाही तरी, की या आठवड्याभरामध्ये कोणाकोणाबरोबर तू खूप छान वेळ घालवला आणि तुला खूप छान वाटलं, किंवा तू काहीतरी नवीन शिकलास, शाळेतले शिक्षक असो किंवा अजून मित्रमैत्रिणींकडनं काही शिकला असेल, तो त्यांना तू थँक्यू म्हटलायस का, म्हटलीयस का, किंवा नसेल म्हटलं तर आपण आत्ता विचार करूया का नाही खरंच थँक्यू, त्यांनी मला ही गोष्ट सांगितली किंवा त्यांनी सांगितलं म्हणून काहीतरी फायदा झाला. तो हे विचार करायला पण आपण त्यांना रोजच्या आपल्या संभाषणातनं प्रवृत्त करू शकतो. त्यामुळे एक त्यांना सवय लागते ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसची. त्याच्यानंतर फॉरगिव्हनेस जे मी म्हटलं, तर फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा ही खरं तर खूप आवश्यक गोष्ट असते पालकत्व आपण जेव्हा करत असतो तेव्हा. कारण की मुलं सतत चुका करतात, मग त्या चुकांना आपण त्यांना काहीतरी बोलतो, मग ते पुन्हा ती चूक करतात, असं असं घडतच असतं बरेचदा. आणि चूक करणार नाही असे पालकही नसतात आणि मुलंही नसतात, त्यामुळे असं काही नसतं. तो बेसिकली क्षमाशीलता किंवा फॉरगिव्हनेस जेव्हा आपण करतो, एखाद्याला क्षमा करतो, तेव्हा एक खूप छान घटना घडत असते, जी मला इथे एकदम मेन्शन करावीशी वाटेल, की तुम्ही क्षमा करता हा तुम्ही घेतलेला एक जाणीवपूर्वक निर्णय असतो, जो कोणी क्षमा करतोय त्याने. तो जेव्हा तो निर्णय घेतो तेव्हा असं होत नसतं की त्या व्यक्तीमुळे किंवा त्या घटनेमुळे तुम्ही जर दुखावले गेलेले असता तर त्यांना भले त्या व्यक्तीची क्षमा करण्याची पात्रता नसेल, हा, की नाहीये तो त्या पात्रतेस योग्य, पण तरीही तुम्ही क्षमा करण्याचा निर्णय घेतलाय, तेव्हा तो जो निर्णय असतो त्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही जे काही वाईट घडलंय त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. पण तुम्ही क्षमा करताय म्हणजेच तुमच्या मनाला बरं वाटावं, तुमच्या मानसिक शांतीसाठी तुम्ही घेतलेला तो निर्णय असतो. हा जसा मोठ्या घटनांमध्ये लागू पडतं तसंच मुलांसाठी आहे. मुलांनी एखादी चूक केली, आपण त्याला क्षमा केली, पुढच्या वेळेला त्याने ती चूक केली तर मागच्या वेळेला तुला क्षमा केली होती बरं का, आता यालाही क्षमा करतोय असं सांगायचं नाहीये आपल्याला. आपल्या कृतीतनं त्यांना जाणवू द्यायचं की येस ठीक आहे झालंय, बघूया पुढच्या वेळेला होतच, दॅट्स ओके, होऊ शकतं. हे जे आहे हे आपल्या कृतीतनं दाखवायचंय आपल्याला, त्यांना बोलून दाखवायचं आहे. कारण की आपल्याकडनंच बरेचदा पालकांकडनंच होतं की ती चूक झाली म्हणजे आपण क्रिटिसाइज करायला जातो, की बापरे आता काय होईल, आता मी मी चूक केली म्हणजे सगळ्यात मोठा गुन्हा केलेला आहे, म्हणजे पालकांच्या बाबतीत सुद्धा असं काही घटना घडल्या तर. आणि नकळतपणे असा विचार करण्याची सवय मुलांमध्ये पण मला लागायला लागते, कारण ते पालक म्हणून तुम्हाला बघत असतात ना, सो त्यांना ते बरोबर वाटत असतं. आणि मग ती सवय त्यांना लागते आणि मग कुठेतरी ते गिल्ट मध्ये कायम राहण्याची सवय पण मुलांना लागू शकते. त्यामुळे इट्स ओके टू मेक मिस्टेक, की स्वतःला जशी सवय लावतो तसंच मुलांच्या चुकांनाही क्षमा करण्याची सवय लावायची आहे आपल्याला.
त्याच्यानंतर अप्रिसिएशन, ही जी इमोशनल अवेअरनेस मधली प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये सुद्धा अप्रिसिएट करणं म्हणजे कायम कौतुकच करत राहणं असं होत नसतं. पण योग्य वेळी कौतुक नक्की करायला पाहिजे. ती संधी पालकांनी सोडू नये. म्हणजे अगदी रस्त्यावर न जाताना एखाद्या गरीब छोटी मुलं असतात, जेव्हा एक 7-8 वर्षाची, 3री 4थीतली, 5वी 6वीतली मुलं असतात, त्यांना कणव वाटणे, दया वाटते किंवा गरीबाकडे बघून काहीतरी ते त्यांच्या मनातली भावना व्यक्त करतात की यांना कसं होत असेल ना, हे कसे करत असतील ना. तो त्यांच्या मनामध्ये हा विचार आलेला आहे, हे सुद्धा आपल्याकडनं अप्रिसिएट केलं गेलं पाहिजे. की आम्हाला चांगलं वाटतंय की तुला लक्षात येत आहे की कोणाला काय वाटतं, कोणाच्या काय गरजा असतात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अप्रिसिएट केल्या गेल्या मुलांना, तर त्यांची तिथे सेल्फ एस्टीम, सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवरती विश्वास वाढायला मदत होत असतो. त्यामुळे अप्रिसिएशन हे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना दिलं जावं. रोल मॉडेल मी इथे इथे सुद्धा परत म्हणते पालकांना की मुलं तुमच्याकडे बघून शिकत असतात. त्यामुळे सकारात्मक संवाद, अप्रिसिएशन, तुम्ही रिस्पेक्ट किती देताय मुलांना, समाजातल्या इतर घटकांना, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, हे सगळं मूल तुमच्याकडे बघून शिकत असतं. त्यामुळे थोडंसं ओपन माइंडेड पण तुम्हाला राहता आलं पाहिजे. बरेचदा मुलं काही सांगायला जातात तेव्हा एकदम त्यांना कट ऑफ न करता, किंवा कट ऑफ केलं तरी जसं मी मागे सांगितली प्रॅक्टिस, तसं की त्यांना नीट कन्व्हे करा की तुम्हाला काय म्हणायचंय. मुलं खूप समजूतदार असतात. आपण असं समजत असतो की त्यांना काही समजत नाही, पण ती खूप समजून घेणारी असतात. अगदी लहान वयापासून असतात. फक्त ते कनेक्ट एस्टॅब्लिश व्हायला लागतो. त्यामुळे अशा वेळेला म्हणजे उदाहरण इथे सांगायचं झालं तर, एखादं मूल उत्सुकतेने तुम्हाला काहीतरी सांगायला येत आहे, किंवा काहीतरी वाईट शब्द सुद्धा तुम्ही मुलांकडनं ऐकता की जे बाहेरून व्हॅन मधनं म्हणा, शाळेतनं येतात मुलांकडनं तोंडामध्ये, आणि ते ऐकतात. तेव्हा आपण पटकन सांगतो त्यांना, हे असं नसतं बोलायचं. तो इथे काहीतरी हे असं नसतं बोलायचं म्हणजे काहीतरी हे गडबड आहे, हे पहिले आपण त्यांना सांगतो. तो तिथे सुद्धा मी म्हणते की एक पॉज घ्यायचा पालकांनी, आणि रिॲक्शन थोडीशी, बर ठीक आहे, कुठला शब्द आहे, कुठे ऐकलास, अशा पद्धतीने थोडासा संवाद घेतला, थोडासा न्यूट्रल संवादाकडे त्याला नेलं, तर मुलांनाही लक्षात येतं की हे आपण पालकांशी डिस्कस करू शकतो. किंवा काहीतरी भयंकर एखादा प्रसंग मुलं रचून तुम्हाला सांगत असतील तर, बापरे असं कशाला, हे नाही करायला पाहिजे बरं, असंही रिॲक्ट होण्यापेक्षा, अच्छा बरं ठीक आहे, अच्छा मग, मग एवढे इतके साधे साधे शब्द आपण वापरू शकतो. अरे वा, अच्छा, म्हणजे हे इतके असतात की जे मुलांना अजून पुढे पुढे तुमच्याशी बोलण्यासाठी, म्हणजे मुलांचं जे नंतर बोलणं कमी होतं ते पुन्हा कुठेतरी प्रवृत्त होण्यासाठी सुद्धा मदत होते. तो याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत येतात. त्यानंतर कंपॅशन या पॉइंटकडे आपण येऊया. कंपॅशन मध्ये मी मगाशी म्हटलं तसंच की एम्पॅथी आणि कंपॅशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे थोडा फरक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे समोरच्याची भावना आपल्याला म्हणजे समोरच्या बद्दल जरी कळत असेल तरी त्याला ते मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या बरं वाटावं असं आपल्याकडनं बिहेव केलं जावं, किंवा आपल्याकडनं अशा पद्धतीने आपली वर्तणूक त्यांच्यासाठी असावी. आणि कंपॅशनेट बिहेवियर हे सुरू होतं त्याआधी स्वतःपासून, म्हणजे सेल्फ लव्ह असं आपण आधी त्याला म्हणूया, की स्वतःवरती पालकांनी आधी प्रेम केलं पाहिजे, स्वतःच्या भावनांच्या बाबतीत सजग असलं पाहिजे, स्वतःला काय हवंय नकोय, स्वतःच्या वेळेच्या बाबतीत अवेअर असलं पाहिजे. आणि स्वतःला ज्या पद्धतीने ते एक्सेप्ट करतील तितक्याच चांगल्या पद्धतीने ते एक पालक म्हणून आपल्या मुलालाही एक्सेप्ट करू शकतात. आणि स्वतःच्या विचारांवरती काम केलं तर ते मुलांच्याही बाबतीतला विचार तसा पद्धतीने डेव्हलप करू शकतात. तो अशा या सगळ्या छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला जे काही मिळतं ते बेनिफिट्स ऑफ माइंडफुल पॅरेंटिंग मध्ये, की इन्क्रीज पेशन्स अँड अंडरस्टँडिंग. अर्थातच आपण अगदी बोलतानाही थांबणार आहोत, पॉज घेणार आहोत, मुलांचं ऐकणार आहोत, पेशन्स वाढलाय, समजून घेण्याची क्षमता आपली वाढलेली आहे. इम्प्रूव्ह इमोशनल रेग्युलेशन आपले वाढतात, मुलांचेही वाढवण्यासाठी आपल्याला मदत करता येते. समजून घेता येतात बेसिकली मुलांच्या भावना, मुलांना समजून सांगता येतात की केवळ आनंद आणि दुःखाच्या व्यतिरिक्त पण अनेक भावना असतात. एनहान्स कम्युनिकेशन म्हणजे अर्थातच होणार आहे ते इन्क्रीज पेशन्स झालेला आहे, अंडरस्टँडिंग झालंय, तेव्हा सगळं तुम्ही मुलांशी संवाद वाढवणार आहात. नंतर पेरेंट चाइल्ड रिलेशनशिप याच्याने नक्कीच अजून दृढ होणार आहे. आणि अल्टिमेट आपलं जे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन आता या श्रेणीतलं म्हणूया की माइंडफुल पेरेंटिंगच्या, की पेरेंटल सॅटिस्फॅक्शन जे आहे आपलं तेही आपल्याला याच्यातनं साध्य करता येणार आहे. आणि हे सगळं आपण करून आपल्याला मेनली जे आपलं अचीव्ह करायचं आहे, आपला जो आजचा दिवसाचा किंवा आजच्या सेशनचा एंड गोल जो असणार आहे प्रामुख्याने, की माइंडफुल पॅरेंट नर्चर माइंडफुल चाइल्ड. आणि हेच आपल्याला करायचं आहे बेसिकली, की त्याच्यासाठी हा सगळा
आपण प्रयत्न करतोय. सो येस, इथे सेशन माझं संपलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. आता रेकॉर्डिंग थांबवू शकता. ओके.